पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी तहसीलदारांना निवेदन। जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तब्बल 1 महिन्यात पावसाचा खंड आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। या नुकसानीची भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की मौजे चिरणे, कदाणे, अलाणे, बाबुळदे, महाळपूर, दरखेडा, निशाणे, खलाणे, होळ, धांदरणे आणि परसामळ परिसरातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत। जुलै-ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड झाल्यामुळे मका पिकाची अवस्था अत्यंत बिकट झाली। मका कापणीसाठी 3 एकरांवर तब्बल 16,000 रुपये खर्च होत असून उत्पादन फक्त 10 ते 12 क्विंटल मिळत आहे। भाव मात्र केवळ 14 ते 1500 रुपये क्विंटल इतकाच मिळतोय। त्यामुळे संपूर्ण पैसा मजुरीतच खर्च होत आहे आणि शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहत नाही। दिवाळी कशी साजरी करायची, मुलाबाळांचं शिक्षण आणि संसार कसा चालवायचा अशी अवस्था झाल्यानं शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय उरत नाही। तसेच कापूस पिकाला सुरुवातीला 30 ते 25 बोंडे लागले असले तरी सप्टेंबर मधील सततच्या पावसामुळे 10 ते 15 बोंड सडून गेली आहेत। उरलेला माल कवडीमोल भावात विकला जातोय। शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे मागणी केली आहे की अधिकाऱ्यांनी केलेली नजर आणेवारी चुकीची आहे। सध्या 54 पैसे लावण्यात आले असले तरी ती 30 ते 35 पैशांवर दुरुस्त करावी, जेणेकरून खरी परिस्थिती दिसेल आणि नुकसान भरपाई न्याय पद्धतीने मिळेल। तसेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की जर नजर आणेवारी योग्य केली नाही तर आत्महत्या करण्याची वेळ येईल। जुलै-ऑगस्ट मध्ये पावसाचा खंड आणि सप्टेंबर मधील अतिवृष्टी यामुळे भूजल पातळी वाढली नाही, त्यामुळे रब्बी हंगामावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले। त्यामुळे तहसीलदारांनी तात्काळ लक्ष घालून योग्य नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। संपादक भूषण पवार। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।